आणि मृत्यूपुढा आहे का कल्पांतिप आहे, पण आजची होय सावध जो एरवी तरी साधारण उरी आदळल्या मरण जो आठवी तरी अंत करणं तेच होय. आता आम्हाला तेच करायचं जायचं, दुसरं काहीच करायचं नाही. बरोबर आहे. तुम्ही आम्ही खेळी मिळी कदारोळी आनंदी. कधी झाली सेवानिवृत्ती तुमची? 2017 एंडला झाली माझी. बरं, तेव्हापासून काय आता व्यवसाय करताय? व्यवसाय ते पोरं, माझा मुलगा बी मेकॅनिक टोयोटाला मॅनेजर होता, अरे बाप. आता वर्कशॉप आहे त्याचा आंबेजोगाई. बरं. तो मी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. सांडून अंगीची खोडी सरपरी घाली या पाताळी ते तोच्या कोण सांभाळ आपली आपण करा सोडून संसार बंधन तोडा वेगी याच्यासाठी केला होता. आता शेवटीचा दिस गोड व्हावा नक्कीच हे आपल्याला करायचं, दुसरं काय करायचं. आपण आपलं बघायचं. वामनराव पैचं वाक्य डोक्यात ठेवा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, बाकी काही घेणं नाही. आणि वागताना फक्त दुसऱ्याशी चांगलं वागा हाच परमार्थ आहे. नुसतं बोट फिरवा ज्ञानेश्वरीवर. मला बेरकोल कळेल ज्ञानेश्वरी म्हणजे काय. पुण्यामध्ये आल्यावर आमच्या माहेरमध्ये आल्यासारखं वाटलं. त्या लोका म्हणजे माणसामध्ये इतका भेदच नाही, ते आपल्या घरचे सारखं. आणि हा पुण्याचा साठा पुणेकर घेतात, आम्ही त्यांच्या अन्नावर वारी करतोय. आम्हाला पुण्य लागत नाही, हे पुण्य तुम्हाला लागते. एक गोष्ट आहे बोला. म्हणजे आम्ही जेव्हा सकाळपासून फिरतोय तेव्हा एक गोष्ट आम्ही बघितली की इथे आता सोशल मीडियावर पण एक गोष्ट फिरतीये की वारकरी नाही गोळा करी, पण आम्हाला ती पटत नाही. कारण की ह्यामध्ये काही एक वेगळं पण आहे, ते तुम्ही सांगा. कारण याच्यामध्ये पण आहे, याच्यामध्ये आहेत कसे भगवे साधू होऊन त्याच्यामध्ये पण असतात. बरोबर. माऊलीनं साधूची व्याख्या केली आहे. मी आणि माझे पण दयाचे विसरले अंत करणं तोची संन्यासी जाणं निरंतर पारता. माझी आणि माझी आठवण राहतात तो संन्यासी. आता ह्याला कलियुग आहे. रावण बी तर राहणार आहे, इथं कंस बी राहणार आहे, इथं रामचंद्र प्रभू बी राहणार आहे. त्यांना काही दोष द्यायचा नाही. आपण त्याचे कर्म आणि कर्म प्रत्येकाला भोगावं लागत आहे. यांनी जे फुकट मी बघताय फुकट खाणाराला फुकट जाणाराला त्याला वारी घडत नाही. आणि ते म्हणतात ते लोकांकडे चूक नाही. आमच्यात बी 50% लोक हरामखोर आहेत. मला सांगा, तुम्ही कोणत्या पालखीसाठी आलेले आहेत आता? तुम्ही कोणत्या पालखी बरोबर आहेत? आम्ही 117 ज्ञानेश्वर महाराज दिंडी क्रमांक 117 अर्जुन महाराज लाडगुरुजी आचार्य होळ संस्थान, इथून आम्ही आळंदी ते पंढरपूर पायी वारी असतो आम्ही दरवर्षी. बरं. हे आम्ही 25 वर्ष झालं वारी करतो आम्ही. आणि आमचे अर्जुन महाराज न्यायाचार्य रामकृष्ण हरीचं अखंड भारत भ्रमण केलं त्यांनी. काय सांगता? लोक घेऊन प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणी, प्रत्येक द्वारकेला केलं, कुरुक्षेत्रावर केलं, जगन्नाथपुरीला केलं. आणि रामकृष्ण हरी जप इतका सोपा आहे. रामकृष्ण जप सोपा येणे हरतील जन्मखेपा, संसार तुटेल महापापा धन्य तू भक्तात राहील. एकच नाम वाचे श्रीरामाचे पर्वत छेदून पापाचे परमानंदाचे निज सुख पाय. म्हणून अखंड विश्व ढवळलेलं आहे लाडगुरुजीने आमच्या. त्यांच्या देणीमध्ये आज चालतो. मी एक एक्स ड्रायव्हर आहे, ST ड्रायव्हर. 33 वर्ष विना अपघात सेवा केलेला, सेवानिवृत्ती आहे. आणि माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा निवडी ह्या वाक्यावर मी माऊलीच्या शब्दावर मी जगतोय. आणि आता ज्ञानेश्वरीसाठी जगायचे आणि विश्वाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरीसाठी सर्व विश्वाचा प्रचार करायचा. आणि चमत्कार आपल्याला बघायलाच मिळाला. नक्कीच दुसऱ्याला नाही काही सांगायचं. याच देही याच डोळा पाही इंद्रायणीचा आपण सोहळा, की ज्यांनी अगोदर पेपर तुम्हीच दिले फेसाळलेली होती, पण माझ्या माऊलीने एका रात्रीमध्ये फेसाळलेपणा काढून टाकला. आणि हे विश्वची माझे घर ऐशी मती जय असतील किंबहुना चराचर आपणच झाला. हे चमत्कार नाही माऊलीचा, हे सामर्थ्य आहे. माझा मराठाचा बोल कौतुकी अमृता ही पैजा जिंके ऐशे अक्षर रसिक मिळून. सर्वसामान्य माणसाला की भगवद्गीता कळाली नसती की ती माऊलीने आपल्या मराठीमध्ये भावार्थ दीपिका गोड या नात्याने आपल्याला करून दिली. सर्वसामान्य माणसाला नुसतं बोट फिरवा ज्ञानेश्वरीवर, मला बेरकोल कळेल ज्ञानेश्वरी म्हणजे काय. आणि आज हे बाहेरच्या लोकांना कळाले, फॉरेनरला कळाले. आणि याच्यामध्ये न्यायाचार्य नामदेव शास्त्री भगवान गर्ग त्यांनी लंडन ते माऊलीचा सोहळा आपल्या माऊलीसाठी आणलेला आहे. 11 पंढरपूरला 11 देशातून यायला आहे. त्याला सुरू झाला माऊलीच्या सोहळ्यामध्ये. की बघा आणि काय पाहिजे. नामदेवरायांनी घुमानपर्यंत नेली होती आपली माऊलीचा सोहळा, आणि नामदेव शास्त्रींनी लंडन टू पंढरपूर आणली. त्याच्यापेक्षा काय पाहिजे. हे विश्व ढवळून टाकले ना. आणि नामाशिवाय कोणीच तरणार नाही. तुम्ही तरणार नाही, मी तरणार नाही, कोणी नाही. बाकी नामाशिवाय काही नाही. नाम सोपं आहे आपल्याला काही. बरोबर आहे. आणि कुणाला घेता येते. दळिता कांडिता जनाबाई म्हणले तसं कुणाला नाम घेता येते. मला तुमचा परिचय सांगा एकदा. मी बालासाहेब माणिकराव फड, राहणार आंबेजोगाई, सेवानिवृत्त कर्मचारी, ST महामंडळ 33 वर्ष हे केलेली आहे. बरोबर. आणि काय पाहिजे आपल्याला बोला. पण मग माऊली ST मध्ये तुम्ही विना अपघात सेवा दिली. किती वर्ष म्हणालात? 33 वर्ष जवळपास. मुंबई केली. बरोबर.
अरे बापरे, तुम्ही मुंबई मुंबईसाठी होता? कंटिन्यू मुंबई 21 वर्ष मुंबई केली. बापरे. पण याच्यावर एकच होती ताकद की माझ्या माऊलीची ताकद होती. तेव्हा आणि मी- तुम्हाला वारी जमायची का? हा मी आज तेव्हा माझी सुद्धा वारी माझी करायची? 22वी वारी आहे माझी. एसटीची कर्म करीत असताना बी मी वारी केली. कसं मॅनेज करायचं म्हणजे कसं तुम्ही आता अधिकाऱ्याला मग मी तेव्हा- ओव्हर टाईम करायचा अरे बापरे, की 22 दिवस काढून ठेवायचे माझ्यासाठी, ते आळंदी पंढरपूरसाठी ठेवायचे. किती छान. नक्कीच. आणि हे पुन्हा येणार नाही. आणि मृत्यू पुढा आहे का कल्पांतिप आहे, पण आजची होय सावधुजो एरवी तरी साधारण उरी आदळल्या मरण जो आठवी तरी अंत करणं तेच होईल. आता आम्हाला तेच करायचं जायचं, दुसरं काहीच करायचं नाही. बरोबर आहे. तुम्ही आम्ही खेळीमेळी कदारोळी आनंदी. कधी झाली सेवानिवृत्ती तुमची? 2017 एंडला झाली माझी. बरं. हा. तेव्हापासून काय आता व्यवसाय करताय? व्यवसाय निवांत ते आहे? पोरं, माझा मुलगा बी मेकॅनिक टोयोटाला मॅनेजर होता. अरे बाप. आता वर्कशॉप आहे त्याचा आंबेजोगाई. बरं. तो मी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. सांडून अंगीची खोडी सरपरी घाली या पातळी, ते तोच्या कोण सांभाळ आपली आपण करा सोडून संसार बंधन तोडावेगी, याच्यासाठी केला होता. आता शेवटीचा दिस गोड व्हावा, नक्कीच. हे आपल्याला करायचं. दुसरं काय करायचं? आपण आपलं बघायचं. वामनराव पैचं वाक्य डोक्यात ठेवा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, बाकी काही घेणं नाही. आणि वागताना फक्त दुसऱ्याशी चांगलं वागा, बरोबर. हाच परमार्थ आहे. नक्कीच. वाऱ्या हजारो करा, काही करा, तुमच्या मनात जर कपट असेल, द्वेष असेल, तर बाकी लोकांमध्ये तेच चालू आहे. नाही, आता पण एवढं एक प्रश्न आहे माझा बरं, विचार सांगा. वारी का करावी? वारी सांगा, म्हणजे ह्या आजच्या सांगतो. नवीन पिढीला वारी सांगा ह्या तुम्ही, वारी नवीन का पिढीने करावी? एवढंच करावे की हे वातावरण सगळं ढवळून गेलेलं आहे. हं? भोगवादाकडे सगळं वळलेलं आहे. हं? आणि आत्मसुख जर मिळायचं असेल तर वारीत यायचं. आणि इथं सर्व धर्म जाती पंथ लहान मोठा इथं कोणीच नाही. बाळका बी असलं तर पुन्हा एकच चालतं इथं. तुमच्या गळ्यामध्ये आयडेंटिटी असलं, तुम्ही सुनीताताई येईल, मी फडताई येईल, इथं सुनीताताई फडताई कोणी नाही, नाही, इथं कोणी फक्त नाही. बरोबर. ओनली वन माऊली. माऊली मुसलमानाचा असला गाडीवाला होतो, म्हणतो माऊली पुढे चला, चला, माऊली पुढे बरोबर. चला. ही माऊलीची ताकद आहे. हे विश्वामध्ये माऊलीशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणून आपल्या संताच्या मार्गाने जायचे. भाष्यकाराशी वाट पुसितो, ही आपल्याला करायची. बघ म्हणजे मागून आलेला मागू आपल्याला घ्यायचं आणि पुढे चालायचं. नवीन पिढीला तुम्ही संदेश काय द्याल मग ह्या नवीन- माध्यमातून आता नवीन सांगताना? पिढीला दुसरं काहीच करू नका. कारण आता लोक हे कल्चर सगळं बिघडून गेले. बरोबर. लोकाला दोष द्यायचा नाही, आपण आपल्यातच सुधारणा करायची. लोक म्हणायचे हे बिघडले ते बिघडले, तू अगोदर बिघडलेला आहेस. हे जग काय म्हणते, हे बिघडलं, ती मुली जरा बिघडल्या, ते अरे तुम्ही अगोदर बिघडलात. तुमची दृष्टी सम ठेवा. स्त्री आणि पुरुष हा भेद काढून टाका, तेव्हा त्यापुळेच पुन्हा हे होणार नाही. आणि ह्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या ह्याच्यामध्ये नराधम जे झालेले आहेत त्याच्यासाठी शासनानं कायदा काढायला पाहिजे. बरोबर. त्याच्याशिवाय पर्याय नाही. बरोबर. बघा पाकिस्तानमध्ये, बाहेरच्या राष्ट्रामध्ये, लंडनमध्ये बघा, तिकडे बघा, एकदा नुसतं डोळ्यानं वाकडं बघितले त्याचे डोळे काढतात, चौकात शूट अँड त्याची ऑर्डर देतात. बरोबर. आपल्याकडे कायदा 25 वर्षे 35 वर्षे 65 वर्षाचा म्हातारा 25 वर्षाला जन्मठेप झाल्यावर काय उपयोग आहे त्याला? आता इथलं म्हणजे आता नसरा- बघतोयच आपण की रोज नसरापूरचं रोज बघतोय. रोज वेगवेगळ्या विकृती इतकी विकृती वाढली विकोपाला आहे. गेली त्याला आहे. का वाढली आहे? तर तुम्ही ज्ञानेश्वरी गाथा ह्याच्याकडे आपल्याला, आणि तुमच्या आईची बी चूक त्याच्यामध्ये आहे. माझा हा म्हणणं आहे की आईची पण त्याच्यामध्ये चूक आहे. बरोबर. आपल्या लेकराला, आमच्या लेकराला सकाळपासून प्रार्थना शिकवली. आता इथं मला किती आनंद वाटला, माझं हृदय भरून गेलं या शाळेमध्ये. यांचं कौतुक करावं या शाळेमध्ये. बरोबर. या लेकराला एवढे संस्कार आहेत. ती आरती म्हणतात, पोरं सगळे रोज पसायदान म्हणतात, मंत्र पुष्पांजली म्हणतात. खूप आनंद वाटला मला यांच्यामध्ये राहून. तुम्ही आता कुठे मुक्कामाला हे आहेत? इथेच म्हणजे आम्ही. समोरच्या लोकांना कळेल हे नक्की कुठे मुक्कामाला महाराष्ट्र आहात? सदनमध्ये तुम्ही आहे. काय काय बघितलं आणि पुण्यामध्ये आल्यावर तुम्हाला कसं वाटलं? पुण्यामध्ये आल्यावर बरोबर. आमच्या माहेरमध्ये आल्यासारखं वाटलं. काय सांगा? त्या लोकांमध्ये माणसामध्ये इतका भेदच नाही, ते आपल्या घरच्यासारखं. आणि हा पुण्याचा साठा पुणेकर घेतात. आम्ही त्यांच्या अन्नावर वारी करतोय. आम्हाला पुण्य लागत नाही, हे पुण्य तुम्हाला आपली लागते. एक गोष्ट आहे हा, पण बोला. म्हणजे आम्ही जेव्हा सकाळपासून फिरतोय तेव्हा हा. एक गोष्ट आम्ही बघितली की हा. इथे आता सोशल मीडियावर पण एक गोष्ट फिरतीये हो, की वारकरी नाही गोळा करी, पण आम्हाला ती पटत नाही. कारण की ह्यामध्ये काही एक वेगळं पण आहे, ते मी तुम्ही सांगतो. सांगा. कारण याच्यामध्ये पण लोकांचं आहे, हेच- याच्या हा. पणमध्ये आहेत. हम्म. कसे भगवे साधू होऊन त्याच्यामध्ये पण असतात. बरोबर. माऊलीनं बरोबर, म्हणूनच. माऊलीनं साधूची व्याख्या बी केली आहे. मी आणि माझे पण दयाचे विसरले अंत करणं, तोची संन्यासी जाणं निरंतर पारता. वा. माझी आणि माझी आठवण राहतात तो संन्यासी. आता ह्याला कलियुग आहे. रावण बी इथं राहणार आहे, इथं कंस बी राहणार आणि आहे, राम इथं रामचंद्र प्रभू बी राहणार आहे. त्याला काही दोष द्यायचा नाही. आपण त्याचे कर्म, आणि पण कर्म प्रत्येकाला भोगावं लागतं. यांनी तुम्ही जे बघताय? हां मी आसपास. बघताय, फुकट खाणाराला आणि फुकट जाणाराला त्याला वारी घडत नाही. आणि ते म्हणतात ते लोकांकडे चूक नाही. आमच्यात बी 50% लोक हरामखोर आहेत. स्पष्ट आरोप आहे त्याच्यावर. हो, पण मग हे हे नाही आपण मानसिकता त्यांना घेऊन बघायचं लोकं नाही, आलेले त्यांना भगवंत बघून घे. बघून गेले असं आहे. बरोबर. आपण आपलं करायचं, संमत ठेवायची, आपण पांडुरंगाकडे ठेवायचं. 22 वर्षात काय बदल जाणवलाय तुम्हाला ह्या माझ्यामध्ये वारीमध्ये इतका येत रागीट असताना? स्वभाव होतो. रोज उठलं कुणातरी मारायचं, ड्युटीवर असेल तर तो माझ्यातला राग द्वेष हे सगळं संपून चाललंय हळूहळू. बरं बरं. ढाळे ढाळे कितुली जाय म्हणून
ज्ञानेश्वरीच्या ओळीमुळे आपलं संताची नि अंग लगे पापा तिने सतसंग सुचित्व कैसे एकच नामवाचे श्रीराम तुमची झालेली होय. पुन्हा जेव्हा संत कृपा हातात चढे मोक्षाचे भांडार उघडे मग कळीकाळाची भय पुढे. ज्ञानेश्वरीचा 12 वाद्य मुखोद्गत भगवत. मला ह्रस्व दीर्घ येत नव्हतं. मी डेपो शिकले होते. जॉर्ज फर्नांडिसवर काम केलं एसटीचा बँकेचा 9वी पास. बापरे. हां तुम्ही हे 22 वर्षाचे जो वारीचा अनुभव आहे किंवा काही तुमचा वारसा आहे का, आध्यात्मिक वारसा आहे का घरातून? माझ्या घरातून काय पंजोबापासूनची वारी आहे. काय सांगताय? पंजोबापासून कीर्तनकार नाही तर माझे चुलते 98 वर्षापर्यंत वारी पायी केली त्यांनी. काय सांगता? आणि आयुष्यात त्यांनी लवाड बोलले. माझे चुलते बरं, आता आमच्या दुसऱ्याचं काय सांग चुलते. आणि त्यांचा मृत्यू रामनवमीची गुलाल उधळल्यानं आली आणि त्यांचा घर देह ठेवला. म्हणजे हीच ताकद. माझी आजी इथं देहूला देह ठेवला त्यांनी. माझे पंजोबा रस्त्याने इथं देह ठेवला. बापरे. मग ती परंपरा माझ्या वडिलांची का मिराशी देवराया ते आम्ही पुढे चालवलं. नक्कीच. त्यांचं आम्हाला ऊर्जा मिळते ना. आणि मला बाकीचं जाऊ द्या, माझ्या स्वतःसाठी मला इतकी ऊर्जा मिळते. आता माझं 67 वर्ष वय आहे. आजार व्याधी काहीच नाही, झाल्यानंतर BP नाही, शुगर नाही, काहीच कोणची नाही, काहीच नाही. पण याच्यासाठी एकच करावं. कैसे मोक्ष दिल ज्ञान इथं किरज्ञान पर थारे ऐशी मन शुद्ध व्हावे. आपलं मन वारी करत असताना मन शुद्ध ठेवलं. नाही तर आमच्या महिला बी धुणे हे ते सोडून द्यायला पाहिजे. आता इथं काय करायला पाहिजे ते सोडायचं. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरू. आपण त्यासाठी करायचं. आणि कोण्या बाईला दोषानं बोलायचं, तिला बोलायचं नाही, तिचा नंबर लागायचा लागू द्या. काही फरक पडत नाही. आपण कशासाठी इथं व्यवस्थेसाठी नाही आलेत, आपण बरोबर आस्थेसाठी आले. ते आपोआप माऊलींनाच काळजी. त्यांना काळजी ते करताना जिथं जिथं आपण रुकताल तिथं भगवंत आपल्या पाठीमागून. आलिया गाद निवाराया योगक्षेम त्यांचा सगळं देव करू. त्याला कळत नाही का विश्व चळत असे परमात्मे सो मायेचे आडवस्त्र लावणी खेळेवेला सूत्र बाहेरी नटी छायाचित्र 84. म्या बोलले ना वारा चालेत, म्या बोलले ना वेद चालेल. ही त्याची सत्ता आहे. म्हणून काळाची सत्ता हाची बोलून येता ऐसा वाद पंड सुद्धा क्षेत्राला आहे. तुमचं वाचनही भरपूर आहे आणि तुमचा अभ्यासही खूप आहे. नाही अभ्यास नाही. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धीने येथ जे उरले माझे पाईक, पण येथ जे उरले माझे पाईक. आणि माझ्या गुरुची खूप कृपा आहे. अर्जुन महाराज शास्त्रीजीची, नामदेव शास्त्रीची माझ्यावर कृपा आहे. संताशिवाय नाही. बरोबर आहे. संताच्या शिवाय काहीच होत नाही. काहीच होत नाही. गुरुविना अनुभव कैसा हरिपाठातच म्हणणे ते के जीव जंतुशी केवळ कळी म्हणले. माऊलीचे हरिपाठ तुम्ही चिंतन करा. तुम्ही करा चिंतन. बरोबर आहे. एक एक शब्द त्यांचा असा मारी मिखाई की असं ते तुम्हाला काळजाला लागणार आहे. पण लोक सरळ हरिपाठ नाचून नाचून म्हणतात. नाचायचा हरिपाठ नाहीये. समजून सांगा ती गोष्ट. लोकांपर्यंत ज्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने पोहोचलेल्या आहेत ना, त्या गोष्टी कशा आहेत, कशा असल्या पाहिजेत, ह्या गोष्टी जरा थोड्याशा सांगा. म्हणजे त्यापर्यंत आपण बाकी काहीच करू नका. आपल्या उद्धारासाठी आपणच तयार व्हायचं. आणि रोज सकाळी काही नसलं तरी हरिपाठ आपण पाठ होत नसलं तरी पुस्तकात म्हणायचं. माऊलीनं टाचन काढले ती. बाकीच्याला शेतकऱ्याला असो अहो नांगरावर जात असताना करा तुम्ही. तुमचं भाकरी कर पोळी करीत माझी बायको माझ्यापेक्षा हुशार आहे ज्ञानेश्वरीमध्ये. काय सांगता? किचनवर पोळ्या करता करता अशी चिठ्ठी लिहून ठेवते आणि एक वही पाडते. जय जय वशुद्धे उधारे प्रशुद्धे अनवरती आनंदी. माझ्या पुढे आहे ती. आणि गुरुजीनं आम्हाला बक्षीस ठेवले दोघा नवरा बायकोवर. कोण पुढे जाईल तर माझ्याकडून 50 रुपये घ्यायचे. एक वही पुढे माझी बायको जिंकली. नाही लबाड काय माऊलीच्या वारीत लबाड का बोलायचं. माऊलीच्या दारात लबाड बोलायचंच नाही ना. तिचंच श्रेय तिला द्यायला पाहिजे. पण भगवद्गीते तिच्या पुढे आहे मी. सगळं करत आम्हाला आमच्याकडे आश्रम आहे वेदांत गुरुजीचाच आहे. तिथं भारतानंदजी म्हणून आहेत. निष्प्रह साधू आहेत आमचे. पैशाला हात नाही. त्या काळातले इंजिनियर आहेत ते. त्यांचा कोषाध्यक्ष मी आहे. आणि त्यांनी कीर्तन करायला एवढा उपदेश केलेला आहे की तुम्ही तुकाराम महाराजांनी पैसे घेतले का, माऊलीनं पैसे घेतले का, एवढं दिलंय. त्यांच्यावर बोलले आमचे गुरुवर बोलले. गुरुवर तुमचा सत्यनाश होईल रे म्हणले. ह्याच्यापेक्षा आम्हाला बोलायचा अधिकार नाही. ते गुरुचा अधिकार आहे. आमचा अधिकार नाही आहे. ती आमची काय पात्रता. आम्ही आपलं ते याच्या कुठलेच नाहीत. आम्ही नवीन आता आपण पाहतोय बातम्यांमधून वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे वादाला तोंड फोडणारी काही प्रकरण. आणि तुमचे सोशल मीडियावाले जबाबदार त्याला. माझं असं मत ठाम आहे. तुम्ही चांगलं का दाखवत नाही. बरोबर आहे. माझे वारकरी पाहिजे येतात हे दाखवा ना लोकांना. बरोबर हे दाखवा लोकांना. आज हे आजचं दाखवा आनंदीचं. हे चमत्कार दाखवा. 100%. हा चमत्कार या आधी कधी असा पहिला इतिहासातली ही घटना नाहीये. बरोबर नाही. माऊलीचं ते तुम्ही रेडा बोलवला तिथं आपण पाहिलं नाही. भिंत चालवली आपण पाहिलेलं नाही. इथं बघा ना तुम्ही आज बरोबर फेसाळलेली तुम्हीच दिलता आम्हाला. आणि मग इथं काढून टाकलं त्यांनी माऊलीनं अर्ध्या रात. म्हणजे एका दिवसामध्ये पुलाच्या खाली पाणी जाते. वारकऱ्याला माझ्या त्यांच्या ट्रस्टीला आमच्या विचार पडला होता. ट्रस्टी ते म्हणजे आपली न्यायची कुठून पालखी. नक्कीच पालखी कुठून न्यायची. माऊली म्हणे तुम्ही काळजी करू नका. मी आहे नाही तिथं. आणि ओरिजिनल वारकऱ्यासाठीच तिथं प्रवेश झाला. बाकीच्या गोळा कुंडलीवाल्याला इकडेच ठेवलं. पुण्यामध्ये राहिले.
त्याच्यासाठी राहिलं आणि ज्याने आनंद लुटायचा तेवढा तिथं आनंद मागच्या लुटला. 2 दिवसात आणखीन तेच पाहिलं की ओरिजिनल वारकरी लोक काय बोलतात की हे का बाहेरून येतात आणि का इथे गोंधळ घालतात आणि असेही पुन्हा बोलणारे दुसरं लोक एक म्हणजे कोणाला बोलतात? ओरिजिनल वारकऱ्याला बोलतात की वारकऱ्यांच्या नावाखाली हे गोळाकरी हे आलेले भोंदू त्यांना आहेत, हे बोलतात? भोंदू लोकांसाठी आहे ते वारकरीच नसतात ताई. तो वारकरी नाहीये, बरोबर आहे. ते पोटभरी करी आहे आणि ती घरावून निघाल्याला सगळ्या वैतागून सुटलेला माणूस आहे ती. नक्कीच. आता इकडेच बोला पोंडली ते कुठाने करीत निघाला इकडे. तो वारकरी असलं करतच नाही ना, त्याला काय फक्त माऊली आणि पांडुरंग दिसते, याच्यापेक्षा काही दिसत नाही. दिसत नाही. बरोबर आहे. त्याची नजर फक्त एक देवाकडे असते. म्हणजे लोक रडत होते जेव्हा त्यांना समजलं की आळंदीपर्यंत पोहोचता येत नाहीये मग ते प्रलयामुळे. वारकरी ओरिजिनल होते, त्यांना माऊली भेटले, जिथं आहेत त्या कंडिशन मध्ये भेटली, त्याचं हृदय दाटून आले ना, त्याला माऊली भेटला. बरोबर आहे. अहो प्रत्येक माणसाला माऊलीला एवढा त्रास झाला, मग माऊली तुम्हाला कसा त्रास होती ते? बरोबर आहे. आणि आळंदीच्या लोकांना घाण टाकली म्हणून त्यांना चमत्कार दाखविला. आळंदीच्या लोकांना त्याच्यात बी त्यांचा दोष आळंदी करायचा. हो, तुमच्या घरचा कचरा आणून टाका इंद्रायणी, तुमच्या घरचं सगळं सडलेलं सगळं आणून टाका बाहेर. त्याचं त्यांना दाखवून दिलं. घराच्या बाहेर निघून दिलं नाही, असे वरून बघायली सगळे लोक. मी होतो कंपनीवाले सोडतात त्याला, पण वरच्या हे लोकांचं, सगळं आपल्या झालं. लेवलचं नाहीये. बरोबर आहे. पण आपण बी त्याला दोषी होतो. बरोबर आता अधिक मास झाला, मी पुरुषोत्तमपुरी आमच्याकडे आहे, तिकडे गेलो होतो. लोकांनी ते ब्लाऊज पीस हे सगळं गंगेमध्ये टाकून देऊन आणि दिवे, ते दिवे लोक बाहेर आणून काढून आले. मध्ये टाकायचा 20 रुपयाला आणि बाहेर आणून 5 रुपयाला दिवा, आणि ते डबल देवाला जायचं. ह्या भावनाची अंधश्रद्धा ही तर ती एक गोष्ट अंधश्रद्धा, आणि ती एक गोष्ट आपण बघतो की देवाजवळ वाहतात तेच पुन्हा विकायला बाहेर मग ते येतात. सांगितलं ही गोष्ट तुम्हाला. एक आणखीन लोकांना नाही, ते आपण वाहू नका. हा. पत्रम पुष्पम फुलम तोयम, देवाला वाहू अंत नका. हा, बरोबर. वाहूच नका. किती छान संदेश आहे मला हा. तुकाराम मुंडेचा गर्व आहे, त्याने वा, आपल्या वा. आईची राख आणखी एका माऊलीचं तुम्ही नाव घेतलं, तुकाराम मुंडे साहेबांचं. आणि खूप छान वाटलं. त्यांनी आपल्या स्वतःच्या आईची, मी होतो घटनास्थळ, त्यांनी आपल्या आईची राख शेतामध्ये नेली, एक झाड लावलं, त्यांना प्रदक्षिणा घातली, गंगेत टाकली नाही, कर्मकांड केलं नाही, श्रद्धा नाही, काय श्रद्धा नाही, कुठलंच काही केलं नाही. त्याला म्हणाला आज कुठलं जगात नाव आहे ना, ते तुकाराम आम्ही बघितलं नाही, पण हा तुकाराम आम्ही पाहिलं ना. नक्कीच पाहिलं, नक्कीच सर्वांनी. आज आम्हाला सगळ्यांना भेसळ ते मान्य देखील आहे. आज आम्हाला या दिंडीत भेसळ नाही, तर ते दूध आम्ही चुना खाल्ल्यासारखं लागायचं आम्हाला. आधी ना, आता काय बदल जाणवतो प्युअर वाटायला मस्त. खाण्यापिण्याच्या आपल्या गोष्टींमध्ये खूप काय सुंदर है ना? तुकारामजीचा आम्हाला साष्टांग आमचा दंडवत त्यांना. नक्कीच नक्कीच हा. हा संदेश त्यांच्यापर्यंत पण तुम्ही नक्की जाईल, पोहोचिती तुम्ही करा. सांगितलेला वा, वा, 100% जाईल. बिलकुल त्यांच्यापर्यंत पोहोचू. नाही तर बाकी काय, चांगलं करणाऱ्याचं नाव घ्यायलाच बरोबर, पाहिजे, घ्यायलाच कुणी पाहिजे, असो. 100%. आज आमचे RR पाटील साहेब गेले होते, चांगलं काम करते. अजित पवार साहेब, ते कुठल्या ह्याच्या असू द्या, कामामध्ये कोण भ्रष्टाचार करणं, सगळेच भ्रष्टाचार करायला ना. बरोबर आहे. ग्रामपंचायतचा मेंबरवाला तो भ्रष्टाचार, पण कामामध्ये तत्पर. सकाळी 5ला पूल उद्घाटन करायचं, पिंपरी चिंचवड अजित दादा तिथं 5ला राहतो, त्या माणसाचं कौतुक. नक्कीच. मी वंजारी तो समाजाचा एक आहे, वारकरी, पण मला आपण स्वाभिमान त्यांनाही आहे. miss करतो, असं बरोबर. काही नाही, जातीभेद आपण करायलाच नाही. नाही संत पाहिजे. करतच नाहीत. सावतामाळी होता, गोरोबा कोका होता, सगळ्या जातीचे संत होते. भगवान बाबा होते, कोण नव्हतं, वामन भाऊ, सगळे संत होऊन गेले ना. आपल्यात कोण विचारतंय का कोण कुठल्या जातीचा आहे, कोण त्यांनीच कुठल्या नाही, वर्णाचा इथं आहे? जातच कधीच नाही हो, इथं जातच नाही. नाही, तेच म्हटलं. हा, इथं कोण की लगेच पाया पडतात, पाया लात पडतात. लागली तर पाया पडतात. बरोबर. पंढरपूरच्या कुठलाही गर्व लोकांना नाही. हा अभिमान, पाया पडे एकमेव जन. नक्कीच. इथं असं आहे, काय पाहिजे, तुम्ही आमच्या वारीत चला, आनंद नक्की, घ्या, नक्की आहे. आमच्या 117 मध्ये या. हो. आमच्या गुरुवर्यांना खूप छान वाटलं. अर्जुन महाराजाला भेटा, गुरुजी आहेत आमचे गुरुवर्य, तुम्हाला भेट घालून देतो बरोबर, वाटल्यास. बरोबर. भेटणार आता आहोत. कीर्तन आहे त्यांचं आत्ता हो, इथं. हो. त्यासाठी थांबलो आम्ही. वा. मग गुरुजींना भेटायचंय. आहेत हे होय. पहा, आता घ्या तर दुसऱ्या अशा बोला. पद्धतीने अजून कोणाला बोलायचं तुमच्यामध्ये? बोला महाराज. माऊली बोला, व्यक्त व्हा. बोला, या बोला. महाराज, या बोला या. ना महाराज. नाही खूप छान.